2025 व्हेरी IMP प्रश्न आहेत बघा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले? तर 2026. त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस कधी साजरा केला जातो? 16 मेला. त्याचबरोबर 16 मेला म्हणजे राष्ट्रीय डेंग्यू दिन, राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन सुद्धा 16 मेला साजरा केला जातो. 16 मे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस महत्त्वाचा आहे. 16 मे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन 2025ची संकल्पना काय होती? तर लाईट इनोव्हेशन सोसायटी हे काय संकल्पना आहे राष्ट्रीय प्रकाश दिनाची. त्यानंतरचा प्रश्न बघूया की 2024-25मध्ये दरडोई उत्पन्न महाराष्ट्राची 5वी रँक आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा, चौथ्या क्रमांकावर तेलंगणा, 5व्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ते केरळ. त्यानंतरचा प्रश्न आहे 2022मध्ये राष्ट्रीय ई विधान अर्ज नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर नागालँड हे आहे. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य सांकेतिक भाषेमध्ये विधानसभेचे कामकाज तर ते पंजाब राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारे देशातील पहिले विधानसभा कोणती ठरली आहे? तर पंजाब विधानसभा ठरली आहे. त्यानंतरचा प्रश्न तळागाळातील महिलांचा सहभाग, सुरक्षितता आणि नेतृत्व वाढवण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाने 5 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत नावाचा उपक्रम सुरू केला आहे. कोणत्या मंत्रालयाने? पंचायत राज मंत्रालयाने. त्यानंतरचा प्रश्न आहे की MWFGPचा पूर्ण विस्तार काय आहे? तर मॉडल वुमन फ्रेंडली ग्रामपंचायत असं त्याचं विस्तार पूर्ण रूप येऊ शकतो, कारण महिलांसंदर्भात आहे म्हणून. त्यानंतरचा प्रश्न आहे देशभरातील पंचायत राज संस्थांमध्ये महिला निवडून आलेल्या प्रतिनिधींना बळकटी देणे या उद्देशाने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? सशक्त पंचायत नेत्री अभियान हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी देशाच्या कितव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे? तर न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई, पूर्ण नाव पण विचारलं जाऊ शकते कोणत्या एखाद्या सरळ सेवेच्या एक्झामला, त्यामुळे घेतलं आहे. न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई देशाच्या कितव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली त्यांनी? तर 52. सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे पहिले दलित न्यायाधीश कोण होते? तर न्यायाधीश KG बालकृष्णन हे पहिले दलित सरन्यायाधीश होते. त्यानंतर सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे दुसरे दलित सरन्यायाधीश कोण आहेत? आता सध्या विद्यमान असणारे भूषण गवई हे आहेत. हे होते महत्त्वपूर्ण प्रश्न. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या.